छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठं यश आलंय, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे। अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशिष शेलार यांनी आभार मानलेत। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये आज दुपारी लिलावात निघणार होती। आता आपण मध्यस्थामार्फत महाराष्ट्र सरकारने त्या बिडिंगमध्ये त्या लिलावामध्ये आपण सहभाग घेतला आणि आज सांगायला आनंद वाटतो, शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली। महाराष्ट्र शासनाला जी आम्ही विनंती केली होती तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी रात्री आम्हाला 1:50 आम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह होकार त्यांनी आम्हाला दिला होता आणि आम्हाला सांगण्यास फार आनंद होतो, अभिमान वाटतो की महाराष्ट्र सरकारने ते ऑप्शन घेतलेलं आहे। 43.15 ह्या याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ही आपली ऐतिहासिक तलवार, आपली ऐतिहासिक धरोहर ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे याचं आपल्याला भूषण आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना, त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक मंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो नागपूर भोसले राज परिवाराच्या वतीने। आणि ही तलवार सर्वांसाठी दर्शनासाठी उपलब्ध होईल याचा आता आपल्याला विश्वास आलेला आहे आणि आपली धरोहरी आपल्याकडे आली हे आपल्याला एक अभिमानाची बाब आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।